साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। यंदा इंग्रजी वर्षाची सुरुवात निवडणुकीने होत आहे। दर 5 वर्षांनी लोकशाहीचा उत्सव होतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल 9 वर्षांनी घेतल्या जात आहेत। मतदान वाढवण्यासाठी आग्रह राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोग, प्रशासन, सरकार देखील करते। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेच्या काळात मतदान करवून घेण्याच्या अट्टाहासापायी यंदा मतटक्का घसरला तर घसरण होऊ दे अशी आयोगाची भूमिका तर नसावी ही शंका येते। 15 जानेवारी रोजी मतदान आणि दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी रोजी लगेचच मतमोजणी होणार आहेत। न्यायालयाच्या दट्ट्यामुळे आयोगाने तारखा जाहीर केल्या खऱ्या, पण सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेची ऐतिहासिक परंपरा आहे। ब्रिटिशांचा अंमल असतानाही त्यात खंड पडला नाही। आंध्र, कर्नाटक आणि मराठवाड्यातून लाखो भाविक यात्रेत सहभागी होतात। 4 दिवस चालणाऱ्या यात्रेत 1930 मध्ये ब्रिटिशांनी मार्शल लॉचा अंमल करून धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न केला होता। 12 जानेवारी रोजी यण्यमज्जम, 13 रोजी भोगी अक्षता सोहळा आणि 14 रोजी होम हवन असा धार्मिक विधी आणि 15 रोजी शोभेचे दारुकाम, त्यानंतर 16 तारखेला कप्पड कळली असे कार्यक्रम आहेत। नेमके 15 तारखेला मतदान घेण्याचा दिवस सोलापूरकरांच्या लोकशाही उत्सवावर विरजण घालणारा प्रकार निवडणूक आयोगाकडून होत आहे। देशात अनेक विधानसभा निवडणूक काळात मुस्लिम बांधवांचे सण आलेले असतानाही काही राज्यांमध्ये मतदानाच्या तारखा बदलण्यात आल्या, ही वस्तुस्थिती आहे। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान करा असा आग्रह देखील आहे। राजकीय पक्ष, कार्यकर्ते मतदान घडवून आणण्यासाठी अधिक पराकाष्ठा करतात। या प्रयत्नाला साथ घालण्याऐवजी निवडणूक आयोग वा प्रशासन सोलापूरच्या गड्डा यात्रेत मतदान ठेवून कोणता हेतू साध्य करत असतील, या संदर्भात यात्रेचे मुख्य मानकरी राजशेखर हिरेभो आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी निवडणुकांच्या तारखा ज्या दिवशी जाहीर केल्या त्याच दिवशी 15 तारखेच्या मतदानाबद्दल आपले मत प्रदर्शित केले होते। देशातील अशा संस्था मेरी मर्जीप्रमाणे वागत आहेत अशी हाकाटी विरोधक करत आहेत, पण दखल घेतली जात नाही असा दुर्दैवी अनुभव आहे। 15 रोजी अपेक्षित मतदान झाले नाही व हिंदू मतदार घराबाहेर पडला नाही तर त्याचा फटका नेमका कोणाला बसतो हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही, याकडेही लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे।